तर नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन टॉपिक, नवीन व्हिडिओ, नवीन दिवस. तर बघू शकता पाठीवर पंप आहे माझ्या. पंप घेऊनच मी आज व्हिडिओ बनवत आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आत्ताच मी घरून आलो आणि व्हिडिओ बनवत आहे. डायरेक्ट पाठीवरचा पंपसुद्धा मी खाली घेतलेला नाही, औषध तिकडे ठेवली आहे आणि तुम्हाला सांगत आहोत. तर आजचा टॉपिक होता मिरची. तर बघू शकता, हे बघा आपल्या मागं जे आहे संपूर्ण प्लॉट जे आहे तो मिरचीचा आहे. लागवड करून किमान 20 ते 25 दिवस झालेले आहे. तर सांगा ग्रोथ कशी वाटली. हे बघा, बघू शकता ग्रोथ कशा पद्धतीने आहे. बघा, हे बघा क्वालिटी अशा पद्धतीने आहे आपल्या झाडांची. तर आता प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम तर सध्या काही दिसत नाही, फक्त आता पावसाळी दिवस चालू आहे. बघा कालच पाणी आला त्याच्यामुळे. तर याच्यावरती आपण थोडा फंगसचा अटॅक होऊ शकते, कारण आता पावसाळी दिवस चालू आहे. त्या कारणाने सांगा प्लॉट 25 दिवसाचा प्लॉट कसा वाटत आहे. तर कारण कोणतेही ड्रीप नाही, कोणतेही मल्चिंग नाही, एकदम साध्या स्वरूपामध्ये आपण लागवड केली आहे. लागवड करून आपल्याला 25 दिवस आज पूर्ण झाले. कशा क्वालिटीमध्ये आहे सांगा. हे बघा फ्लावरिंगसुद्धा येत आहे आपल्या प्लांटला आणि अवघ्या 15-20 दिवसामध्ये मालसुद्धा सेट व्हायला चालू होऊन जाईल. तर दाखवतो चला तुम्हाला आज आपण कोणता स्प्रे घेतो. शकता की मिरची पिकासाठी आपण आज कोणते कोणते टॉनिक घेतो. तर बघा, हे रुबी, हे एक बायोस्टिम्युलंट म्हणून आहे. बढियापैकी याच्यामध्ये जे आहे ते कार्बन कंटेन आहे, जेणेकरून कलर वगैरे पद्धतशीर राहते, हिरवं कंच आणि फ्रुटिंगच्या वेळेससुद्धा मदत करत असते. पण आता जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही माराल त्या फुटवे संपूर्ण पद्धतीने चांगल्या क्वालिटीमध्ये हे काढत असते. आणि त्याच्यासोबत घेतलं आहे आपण एक हे बघू शकता फंगीसाईड वॉल एक्स्ट्रा. हे बघा हेक्झाकोनाझोल आहे, त्याच्यामध्ये 5% आणि वेलेडामायसिन म्हणजे अँटीबायोटिकसुद्धा याच्यामध्येच आहे. अँटीबायोटिक कशासाठी टाकलं आहे तर आता जे डायबॅकचा रोग जे आहे तो लहानपणी थोडा त्रास देत असते, थंडीचे दिवस चालू होते आता त्या कारणाने. तर हेक्झाकोनाझोल प्लस वेलिडामायसिन हे घेतलं आहे. आणि त्याचसोबत इन्सेक्टिसाईड हे बघू शकता पोलो सुपर या नावाने आपण इन्सेक्टिसाईड घेतलं आहे. थोडा आंध्र ब्रँड आहे, पण याने जे आहे ती ग्रोथ पण होते आणि इन्सेक्ट पण दूर राहतात. तर हे तुम्ही वापरू शकता. तर याचा डोस जो आहे तो 30 ml, रुबीचा डोस जो आहे ते 30 ml आणि वॉल एक्स्ट्राचा आहे तो 40 ml. त्याचसोबत आपण एक स्टिकर घेतला आहे, जेणेकरून दवाई जी आहे ते वाया जाणार नाही व चांगल्या पद्धतीने लागेल. तर याचा रिझल्ट लवकरच तुम्हाला दाखवेल मी समोर.